हरिओम सर्वांना. तर आजच्या आपल्या जन्माष्टमी नंतरचा आजचा आपला पहिला सुरुवात करतोय आपण भगवद्गीतेला. आहेत ना सगळे? ऐकायला येत आहे ना? हो सर. हो सर. ठीक. तर आपल्याला जो अध्याय आहे तो 6वा आणि 16वा असे 2 अध्याय आहेत आपल्याला भगवद्गीतेचे. आणि काल आपण थोडीशी प्रस्तावना केलेली याच्या बाबत. तर आता सुरू करूया. जो 6वा अध्याय आहे त्याचं नाव काय आहे? कोणी सांगेल का? आहे का माहिती कोणाला? पुस्तक घेऊन बसता की असेच बसता नुसते? बरं, ठीक आहे, मीच सांगतो. आत्मसन्यास योग या नावाने हा अध्याय आहे. आज संख्या बरीच कमी दिसते. तर आत्मसन्यास योग हा 6वा अध्याय आहे. अभ्यास करत बस. खाली कोण नाही. नको बस. माईक म्यूट करा मॅडम. माळी मॅडम. तर आत्मसन्यास योगाच्या आधीचा जो आहे तो कर्मसन्यास योग आहे, ज्याच्यामध्ये सांख्ययोग आणि कर्मयोग यांचं भगवंतांनी वर्णन केलेलं आहे. आणि त्यानंतरचा हा जो अध्याय आहे याच्यामध्ये आत्मसन्यास किंवा योगाविषयी आपल्याला भगवंत सांगतायत. तर हा त्या दृष्टीनं महत्वाचा आहे, कारण आपण योगाचे स्टुडंट आहोत. त्यामुळे आपल्याला योगाविषयी भगवद्गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे ते आपल्याला बघायचं आहे. भगवद्गीता हा एक परिपूर्ण ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये सगळं सांख्ययोग, भक्तियोग, ज्ञानयोग, कर्मयोग सर्व गोष्टी आलेल्या आहेत. आणि त्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन आपल्याला मिळतं. तर त्यातला हा जो 6वा अध्याय आहे तो योगाविषयी सांगणारा आहे. त्यामुळे आपण योगाचे स्टुडंट म्हणून त्याचा अभ्यासात समावेश केलेला आहे. तर पहिला जो श्लोक आहे तो तुम्हाला सर्वांना भगवद्गीता आपल्याला मंत्र म्हणून पण त्याचा हे आहे, महती आहे. म्हणजे भगवद्गीतेला वाचन सुद्धा, पठण करणे हे सुद्धा आपण करू शकतो आणि त्याचं पठणासाठी सुद्धा पुस्तकं अवेलेबल आहेत. आपली वाचाशुद्धी ज्यांना अपेक्षित आहे त्यांनी संस्कृतचे श्लोक वाचण्याचा प्रयत्न केला पाहिजे सतत, जेणेकरून आपली वाणी शुद्धी होईल. पहिला श्लोक आहे अनाश्रित कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर्न च क्रियः. आता या श्लोकामध्ये कसं आहे, कर्मफलाचं हे सांगतात. कर्मफलाचा आश्रय न घेता जो कर्तव्य कर्म करतो किंवा आपल्या वाटेला आलेलं कर्म निस्पृहपणे किंवा कुठल्याही हव्यासाशिवाय पार पाडतो, असा जो योगी आहे त्यालाच संन्यासी किंवा योगी हे दोन्ही शब्द वापरता येतील असं सांगतात. आणि नुसतं अग्नीचा त्याग केला किंवा भगवी वस्त्र धारण केली म्हणजे तो संन्यासी होत नाही असंही सांगतात. नुसता क्रियांचा त्याग केला म्हणजे आपण जे दैनंदिन जीवनाचा त्याग करून संन्यासी झाला असं म्हटलं तरी सुद्धा त्याला योगी म्हणता येणार नाही. मग कोणाला म्हणायचं आहे संन्यस्त किंवा योगी? तर जो कर्म करतो परंतु फळाचा आश्रय घेत नाही. म्हणजे कर्म ही
निष्काम असली पाहिजे असं भगवान इथे सांगतायत. त्यालाच योगी म्हणावं, त्यालाच संन्यस्त म्हणावं जो निष्काम कर्म करतो, म्हणजेच काय, फळाची अपेक्षा ठेवत नाही. हे या श्लोकातून इथे त्यांना सांगायचं आहे. इथे एक त्यांनी ननिरग्निर नचा क्रिया असं म्हटलंय. म्हणजे काय, तर अग्नीची जी कर्म आहेत जी वेदामध्ये सांगितलेली आहेत, म्हणजे काय, तर वेदामध्ये वेगवेगळे यज्ञ सांगितलेले आहेत देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी. म्हणजेच काय, तर त्याच्यामध्ये कुठलं तरी स्वार्थ दडलेला आहे. कुठल्या तरी देवाला भक्ती करून त्याच्याकडून काहीतरी प्राप्त करून घेण्यासाठी यज्ञाचं अनुष्ठान सांगितलेलं आहे किंवा करत असतात लोक. तर त्याच्यामध्ये जो काही स्वार्थ दडलेला आहे तो सोडून देणे, म्हणजे यज्ञ करण्याचं सोडून देणे. संन्यस्त होणे म्हणजे काय, तर अग्नीच्या ज्या क्रिया आहेत यज्ञ क्रिया त्या सोडून देणे नुसतं, म्हणजे काही संन्यासी झाला किंवा योगी झाला असं आपण म्हणू शकत नाही. तर तो ऍक्च्युअल त्याचे जे कर्म आहेत किंवा दैनंदिन कर्म म्हणा किंवा कुठलंही कर्म त्याच्यापासून होणारं जे फळ आहे त्यापासून रहित असला पाहिजे. त्यापासून फळाची अपेक्षा त्यानं सोडली पाहिजे. हे यातलं सांगण्याचं प्रमुख तात्पर्य आहे. आता असा जो योगी असतो तो जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला गृहीत धरतो, अपेक्षा ठेवतो एखाद्या गोष्टीपासून, तेव्हा त्याच्या संयोगापासून वियोग उत्पन्न हा होणारच असतो. कारण सर्व सृष्टी ही जड आहे किंवा त्यापासून मिळणारं जे आपल्याला आहे ते विनाशी आहे. या गोष्टीचा ज्याला विसर पडलेला नाही असा जो योगी आहे तो संन्यस्त किंवा योगी म्हटला जातो. कारण त्याला मूळ तत्व हे फक्त ब्रह्म आहे हे पूर्ण जाणीव असते. त्याचीच त्याला आसक्ती किंवा त्याच्याच तो पूर्णपणे स्थित असतो. अशा योग्याला आणखी ब्रह्म प्राप्तीनंतर जो आनंद असतो त्या व्यतिरिक्त कुठलाही आनंद मोठा वाटत नाही. त्यामुळे फळाची इच्छा ही त्याची ऑटोमॅटिकच सुटलेली असते. किंवा या स्थितीला पोचायचं जर असेल तर तुम्हाला अशा पद्धतीत कर्म करावी लागतील की ज्यामध्ये फळाची अपेक्षा ठेवायची नाही. इथे परिस्थिती काय आहे, तर अर्जुनाला भगवंत भगवद्गीता सांगतायत आणि त्याला या कर्म योगाचं महत्व पटवून देताना ही गोष्ट इथे सांगितली जाते की तुम्ही जी कर्म करणार आहात ती तुमच्या जे कर्तव्य वाट्याला आलेलं आहे ते तुम्ही निस्पृहपणे पार पाडायचं आहे. त्यामध्ये कुठलीही कमतरता नको, परंतु फळाची अपेक्षा करणं सोडून द्या. कारण जेव्हा अर्जुन युद्धाला उभा झाला त्यावेळी काय अवस्था आली, तर तो म्हणाला की भगवंता माझा रथ मध्यावर घेऊन चल, मला समोरच्या सैन्यात कोण कोण आहेत ते बघायचं आहे. आणि जेव्हा तो रथ मध्ये जातो घेऊन त्यानंतर तो समोर सगळे बघतो, भीष्म पितामह बघतो, द्रोणाचार्यांना बघतो, आपले सगळे 100 चुलत भाऊ समोर आहेत त्यांना बघतो, अनेक राजे जे त्याचे मित्र असतात ते सुद्धा आपली सैन्य घेऊन तिकडे गेलेले आहेत, ते त्यांच्याशी मला लढावं लागणार आहे हे तो बघतो. आणि मग त्याला विषाद उत्पन्न होतो आणि त्याच्या हातून त्याचं जे धनुष्य आहे त्याचं नाव काय आहे, गांडीव, तर ते गळून पडतं आणि तो गलित गात्र होतो. मग अशा ठिकाणी तो मला हे काम करायचं नाहीये असं तो भगवंतांना सांगतो. म्हणजेच काय, तर मला या कामामुळे काय होणार आहे हे याचा विचार करून तो आपल्या फळाची त्याची जी फळं आहेत त्याचा विचार करून तो दैनंदिन त्याचं जे कर्म त्याच्या वाटेला आलेलं आहे ते सोडण्यासाठी प्रवृत्त झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आपलं कर्म आपण नित्य जे आपल्या वाटेला आलेलं आहे ते फळाची अपेक्षा न करता केलं पाहिजे असं भगवान इथे सांगतायत.
आता इथे या श्लोकाला सांगताना काय सांगितलंय तर ससन्यासीच्या योगीच, असा जो संन्यासी आहे त्यालाच योगी म्हणावं, असं पण यांनी इथे संन्यासी आणि योगी हे दोन्ही शब्द पर्यायवाची म्हणून वापरले इथे. आता पुढच्या श्लोकामध्ये यांचं ऐक्य कशात आहे हे सांगतायत, म्हणजे संन्यासी आणि योग्यांचं ऐक्य. यम संन्यासमिति प्राहुर योगम तम विद्धि पांडव, न नहि संन्यस्त संकल्पो योगी भवति कश्चन. याच्यामध्ये काय सांगितलंय अर्जुनाला पांडव म्हणून हाक मारतात. पांडव म्हणजे पांडूचा पुत्र या अर्थानं काय हाक मारतात, हे पांडवा किंवा हे अर्जुना, लोक ज्याला संन्यास असं म्हणतात त्यालाच योग समज. संन्यास आणि योग याला दोघांनाही तू एकच समज, ते अभिन्न आहेत, ते दोन्ही एकच आहेत असं तू समज. कारण संकल्पाचा त्याग केल्याशिवाय कोणताही मनुष्य योगी होऊ शकत नाही. संन्यास घेणे म्हणजे काय करणे तर संकल्पाचा त्याग करणे, किंवा ज्या ज्या गोष्टींमध्ये आसक्ती आहे ती आसक्ती सोडून देणे म्हणजे संन्यास घेणे. आपल्याकडे जे आश्रम व्यवस्था सांगितलेली आहे त्या आश्रम व्यवस्थेमध्ये संन्यस्त होणे हे एक आश्रम आहे, संन्यास आश्रम. तर या अवस्थेला पोहोचताना ज्या काही आपण सांसारिक गोष्टी मिळवलेल्या आहेत त्यांचा त्याग करून किंवा त्यांच्याशी आपला कुठलाही संबंध नाही अशा पद्धतीत आपला संकल्प करून तिथून बाहेर पडणे याला संन्यासी असं म्हटलेलं आहे. यामध्ये आपली जी सांसारिक जबाबदाऱ्या असतात त्या पूर्ण झालेल्या असतात आणि त्यानंतर संन्यास घेतला जातो. तर ज्यांना या संकल्पातनं निवृत्त व्हायचं आहे असे लोक संन्यास घेतात. तर असा जो त्याग आहे तो केल्याशिवाय काही तो मनुष्य योगी होऊ शकत नाही, म्हणजेच संन्यासी हा योगी असतो अशा पद्धतीत त्याचं पाठराखण करतात. मागच्या श्लोकात जसं त्यांनी म्हटलं की संन्यासी आणि योगी हे एकच आहे, ते कशावरून हे पटवून देतात त्याला, कोणाला, अर्जुनाला. आता इथे सांगायचं त्यांना काय आहे, अर्जुनाशी जर ह्या गोष्टीचा विचार केला तर तू योगी हो हे त्याला पटवण्यासाठी हे सगळ्या गोष्टी त्याला समजावतायत. मग त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीला योगी म्हणजे काय, संन्यस्त म्हणजे काय याच्या स्वरूपातलं जाणीव करून दिली आणि त्यानंतर योग कसा करायचा हे सांगितलं आणि मग त्याला महती पटवून दिली की तस्मात योगी भवार्जुन, तसा तू अशा प्रकारे तू सर्व संकल्पांना सोडून दे आणि तू जे तुझ्या वाटेला आलेलं कर्म आहे ते कशाने कर, त्याच्या फळाची अपेक्षा न करता तू करत जा असं भगवंतानी त्याला पटवून दिलेलं आहे. आपल्याला रोज आपल्याला जे आवडतं किंवा आपण जे आपल्या ज्ञानेंद्रियांकडून जे विषय आपल्यापर्यंत पोचतात त्यातले काही आवडते असतात, काही नावडते असतात. जे नावडते असतात त्या गोष्टी आपल्याला सुखकारक ठरत नाही, आपण दुःख त्यातून आपल्याला होतं असं आपण मानतो, आणि जे आपल्याला सुखकारक वाटतात त्यातून आपल्याला सुख होतं उत्पन्न आणि आपण त्याच्या पाठी लागलेले असतो. परंतु जगात नित्य गोष्टी घडतच आहेत, कारण संसार हा परिवर्तनशील आहे. आपल्या बाबतीत सुद्धा अशाच गोष्टी घडत असतात ज्या आपल्या नुसत्या हातात नसतात. आपल्या बाबतीत काही घटना घडत असतात, या गोष्टी सुद्धा आपल्या हातात नसतात. या ठिकाणी आपल्याला जे समोर येईल त्या बाबतीत आपलं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य निस्पृहपणे पार पाडायचं आहे, कुठल्याही फळाची अपेक्षा न करता इथे पार पाडायचा आहे असा अर्थ आपण याच्यातून घ्यायचा आहे योगी म्हणून. आता हा जो संन्यासी किंवा योगी आहे ते जर व्हायचं झालं तर काय करावं लागेल
याचं पुढच्या श्लोकात वर्णन केलेलं आहे. आरुरुक्षोर्मुनेर्योगम कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. जो मनुष्य योगात आरूढ होऊ इच्छितो, आरूढ होणे म्हणजे सवारी करणे किंवा म्हणजे थोडक्यात आपण एखादी सवारी घेतो, टांग्यातून जातो किंवा कुठेतरी गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी आपण एखाद्या गोष्टीचा सहारा घेतो. तर तशा पद्धतीत तिथे सांगतायत की जो मनुष्य योगात आरूढ होऊ इच्छितो अशा मननशील योगासाठी मुने हे असं म्हटलेलं आहे. मननशील योगासाठी. कारण का तर योगाकडे जाण्याचा त्याचा जो संकल्प आहे किंवा योगापर्यंत पोहोचण्याचा जो संकल्प आहे तो मनन केल्याशिवाय काही आलेला नाही. असा जो मननशील योगी आहे त्याच्यासाठी कर्तव्य कर्म करणे किंवा कर्म करणे कारण सांगितलेले आहे. त्याच्याशिवाय त्याला या दुःखी संसाराची जाणीव होत नाही. त्यातून विरक्त होण्याची किंवा मुक्ती मिळवण्याची जाणीव सुद्धा अशा योग्याला होत नसते. जेव्हा तो सगळे कर्तव्य कर्म पार पाडत असतो तेव्हा त्याला विनाशी संसाराची जाणीव होते आणि त्यातून मुक्ती मिळवण्याचा तो प्रयत्न करू लागतो. त्याला कारण सांगितलेले आहे आणि म्हणजे कर्तव्य कर्म करणे हेच कारण सांगितलेले आहे. आणि योगारूढ मनुष्य झाल्यानंतर शम किंवा शांती प्राप्त करतो आणि जी शांती त्याला मिळते, संसारातला उद्वेग शांत करणे हे कारण आहे त्या तिथून बाहेर योग पाचारण करण्याचं. आणि योगाला पाचारण केल्यानंतर आपल्या जीवनात उतरवल्यानंतर जी शांती प्राप्त होते, जी परमशांती प्राप्त होते ती योगात पुढे प्रवृत्त करणारी असते. म्हणजे परमतत्वाची प्राप्ती करवणारी असते. आता जर इथे बघितलं तर आपण अष्टांग योगाचा जरी विचार केला तरी जी सुरुवातीची अंग आहेत कुठली आहेत? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार. बरोबर. ही 5 अंग जी आहेत ती बहिरंग आहेत. आणि त्यानंतरची जी अंग आहेत ती धारणा, ध्यान आणि समाधी. म्हणजे जसजसं योगाच्या वरच्या अंगापर्यंत जायला लागतो मनुष्य तसं तो शांतीप्रद होत जातो. शांतीकडे झुकणारी आहे सर्व अंग विचार केला तर. अशा पद्धतीत तो पूर्ण शांती मिळवतो योगामध्ये आल्यानंतर. तर जेव्हा कर्तव्य कर्म करणं हे त्याचं चालू असतं, म्हणजेच काय तर दैनंदिन जीवनामधलं जे कर्तव्य कर्म आहे ते तो करत असतो, त्यावेळी त्याला उपरती होते किंवा वैराग्य उत्पन्न होतं. आणि त्याला कारण काय आहे तर दैनंदिन कर्म आहे. बऱ्याच वेळा लोकांना उपरती कशी होत असते तर मी तर चांगल्यासाठी केलं होतं पण त्याचं असं कसं झालं काय माहिती. मी अभ्यास भरपूर केलेला होता पण नापास कसं झालो काय माहिती. किंवा असं भरपूर गोष्टी होतात की ज्या आपल्या इच्छित नसतात परंतु त्या आपल्या वाटेला येतात. मग त्याचं कारण काय हे शोधण्याचा जेव्हा मनुष्य पाठलाग करतो तेव्हा त्याला मी जसं मागच्या एका उपनिषद शिकवताना वैराग्याबाबतीत मी उदाहरणं दिलेली होती की या जन्मात जी पत्नी म्हणून आहे ती मागच्या जन्मी आई म्हणून असेल. अशा पद्धतीत त्याला जेव्हा संसाराचं विनाशित्व जाणवतं त्यावेळी तो वैराग्याप्रती झुकतो किंवा त्याचा त्याग करावा अशी त्याला भावना निर्माण होते. म्हणजे दैनंदिन कर्म करत असताना जे दुःख वाट्याला येतंय ते कशामुळे आहे तर विनाशी असलेल्या संसारामुळे आहे हे त्याला समजतं. मग अशी कुठली गोष्ट आहे जी अविनाशी आहे, जी सतत आहे, जी आनंद आहे, जी सदा आनंदी आम्हाला ठेवू शकेल त्या गोष्टीकडे प्रवृत्त होतो. आता इथे दुसरं पण एक सिद्धांत मी आधी पण सांगितलाय की चित्ताचे 2च कामं आहेत. एक म्हणजे भोगवाद
किंवा भोग घेणे, आणि दुसरं काम काय आहे तर अपवर्गाला नेणे, म्हणजेच मोक्षप्राप्तीकडे नेणे. जेव्हा भोग भोगून झाले त्यानंतर तो अपवर्गाकडेच मनुष्याला नेत असतो. त्यामुळे स्वाभाविक प्रवृत्ती सुद्धा या दोन गोष्टींकडे मनुष्याची असते. परंतु भोग भोगून झाल्यानंतर मनुष्याला उपरती होणे हे स्वाभाविक आहे. त्यामुळे ही जी कर्म आहेत ती त्याला योगाकडे प्रवृत्त करण्यासाठी कारण होतात. कुठल्याही गोष्टीला एखादं कारण हे असतं. तर तो हा सिद्धांत इथे सांगितलाय की जसं उपरती आल्यानंतर मनुष्य योगाकडे वळतो, आणि योगात पुढे पुढे जाणार म्हणजे काय, अष्टांग जसं पुढे जात जाणार तस तसा तो शांती प्राप्त करत जाणार, आणि जेवढी जास्ती शांती प्राप्त करत जाणार तेवढा तो आनंदी पण होणार, आणि परमात्म तत्वाला लवकर एकरूप होण्यासाठी प्रयत्न करणार. ही जी शांती त्याला मिळते ती शांतीच त्याला पुढे मार्गदर्शन करते, धारणेतून ध्यानात जाण्यासाठी, ध्यानातून समाधीमध्ये जाण्यासाठी, समाधीतून तुरीय अवस्था प्राप्त करण्यासाठी, कैवल्य अवस्था प्राप्त करण्यासाठी या शांतीचा त्याला उपयोग होत असतो. अशा पद्धतीत या श्लोकाचा अर्थ आहे. बोला, बोलतोय का कोणी? आता इथे योगारूढस्य तस्यैव शमः कारण उच्यते, याच्यामध्ये योगारूढ हा शब्द आला. योगावर आरूढ झालेला म्हणजे योगारूढ, बरोबर. मग ह्या योगारूढाचं काय, या शब्दाचा काय स्पेसिफिक अर्थ आहे या बाबतीत पुढच्या श्लोकात सांगतात. यदा हिनेंद्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्यते सर्वसंकल्पसन्न्यासी योगारूढस्तदुच्यते. योगारूढ मनुष्याची व्याख्या केलेली आहे. आपल्याला इथे टिप्पण येते किंवा प्रश्न येतो, योगारूढ एवढंच लिहून येणार. मग आपल्याला प्रश्न पडतो, हा कुठल्या उपनिषदात सांगितलाय का, कुठल्या भगवद्गीतेतला कुठल्या अध्यायात सांगितलाय? हा इथे सांगितलेला आहे 6व्या अध्यायामध्ये, बरोबर. तर या श्लोकाविषयी बघूया. यदा हिनेंद्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्यते सर्वसंकल्प संन्यासी योगारूढस्तदुच्यते. जेव्हा इंद्रियांच्या भोगात तो आसक्त होत नाही, म्हणजे इंद्रियांच्या विषयापासून परावृत्त होतो, तो कर्मातही आसक्त होत नाही, न कर्म स्वनुषज्यते, तदा म्हणजे तेव्हा सर्व संकल्प संन्यासी संपूर्ण संकल्पाचा त्याग करतो. हेच मी मागच्या श्लोकात जे काही वर्णन केलं ते सगळं इथे केलं बघा. संपूर्ण संकल्पांचा मनुष्य काय करतो, त्याग करतो. असा जो आहे तो योगी म्हटला जातो. आता रोज आपण विचार करत असतो की आपल्याला, मला हे पाहिजे आहे, मला इकडे फिरायला जायचं आहे, मला अजून काय, माझ्याकडे आता समजा काहीतरी एक गाडी आहे 4 व्हीलर, त्याच्यापेक्षा जास्तीची पाहिजे, मला अजून एक फ्लॅट घ्यायचा आहे, जमीन घ्यायची आहे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. ही जी आहे हे आपले भोग आहेत. याला आपण आपल्या ज्ञानेंद्रियांचे जे विषय आहेत त्यांच्यापासून आनंद घेण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. मग हे जे नेहमी त्याच्यापासून उत्पन्न होणारे संकल्प आहेत, रोजच्या रोज नवीन संकल्प. आज मला सकाळी, आज असं पण संकल्प असतात लोकांचे की आता मला याला काहीतरी धडा शिकवायचाच आहे, संकल्प झाला. मग त्याला मी कसा धडा शिकवणार, त्याच्याविषयीचा आणि काहीतरी प्लॅनिंग असेल. हे सगळं आपण करत असतो रेग्युलर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. आणि खरोखरच त्याचा थोड्या दिवसांनी विचार केला तर आपण केलेली गोष्ट तशी आपल्याला काय आनंद दिला याचा विचार केला तर मग आपल्याला कळतं की ती विनाशी आहे आणि त्याच्यापासून दुःखच उत्पन्न जास्ती होतं. हे सर्व संसारातल्या सगळ्या गोष्टींना लागू आहे. म्हणजे आपण
लग्न केलं. लग्न केल्यानंतर जो पार्टनर आहे तो सदा तुमच्या बरोबर असणार आहे का आनंद देण्यासाठी? नाही. प्रत्येक गोष्ट विनाशी आहे. प्रत्येक गोष्ट ही थोड्या दिवसानंतर संपणार आहे. अशा पद्धतीचे विनाशी आहे हे समजायला लागतं. हे समजायला लागल्यानंतर त्याच्यात काय होतं, त्या इंद्रियांच्या भोगाची आसक्ती उरत नाही. ही एक बाब झाली. आणि दुसरं काय, तर या कर्मातही तो आसक्त होत नाही. असं करून काय होणार आहे हे त्याला समजायला लागतं. कारण इतकी वर्षाचा अनुभव पाठीशी असतो. काही जणांना उपरती लवकर होते कारण ते मागच्या जन्मीचे योगी असतात. हेही पुढे सांगितलेलं आहे. परंतु इथे सांगताना जो योगारूढ आहे तो कसा आहे, तर ज्यांना दोन गोष्टी आहेत महत्वाच्या. इंद्रियांच्या भोगात जो आसक्त नाही, म्हणजे जर तुम्ही आवडतं म्हणून गोडच खात राहिला तर त्याचा दुसरा परिणाम आवडतं आनंद मिळेल तात्पुरता, परंतु त्याचा परिणाम डायबिटीस मध्ये होणारच आहे पुढे गेल्यानंतर. हे त्याला कळतं. म्हटल्यानंतर गोड खाऊन अति उपयोग आहे का? नाही. म्हणजे गोडानं जरी मला आनंद मिळत असला तरी त्यापासून तो सतत टिकणारा आनंद आहे का? नाही. सतत टिकणारा आनंद नाही याची जाणीव व्हायला लागते. दुसरं कर्म. म्हणजे आज मी असं ठरवतोय की उद्या मी माझ्याकडे जी गाडी आहे सदान आहे, मला अजून काहीतरी घ्यायची आहे, फॉर्च्युनर घ्यायची आहे किंवा काहीतरी घ्यायची आहे, असा जर विचार केला तर ती न संपणारी भूक आहे. कारण जेव्हा एखादी वस्तू आपण प्राप्त करतो, प्राप्त करेपर्यंत त्याच्याविषयीची जी आसक्ती आहे ती असते. आणि एकदा ती प्राप्त झाली की नंतर मात्र थोड्याच दिवसात त्याच्याविषयीचा आनंद मावळून जातो. हेही मनुष्य त्याच्या जीवनामध्ये म्हणजेच भोगानं शिकतो आणि नंतर अपवर्गाकडे वळतो. तर ही जी परिस्थिती आहे त्याला आपण योगात प्रविष्ट झाला असं आपण म्हणू शकतो. जो मनुष्य इंद्रियांच्या भोगात आसक्त होत नाही, ही पहिली गोष्ट. आणि जो मनुष्य कर्मातही आसक्त होत नाही, ही दुसरी गोष्ट. तेव्हा तो संपूर्ण संकल्पांचा त्यागी होतो. तो संपूर्ण संकल्प करायचा बंद करतो. आणि असा जो मनुष्य आहे त्याला संन्यासी किंवा योगी असं म्हटलं जातं. संन्यासी आणि योगी हे दोन्ही शब्द एकच आहेत. योगारूढ असं म्हटलं जातं. त्यामुळे योगारूढाच्या ह्या दोन्ही संकल्पना व्यवस्थित मांडायच्या आहेत. योगारूढ, संन्यस्त आणि योगी या संकल्पना. योगारूढ जेव्हा येईल तेव्हा आपण हा श्लोक लिहू शकतो आणि त्याच्याविषयी वर्णन करू शकतो. आता हे जे आहेत ह्याचे गहन अर्थ पण काही असतात. की जर एखादा मनुष्य योगामध्ये प्रवृत्त झालेला आहे तर त्याला सिद्धी सुद्धा प्राप्त व्हायला सुरुवात होते. जसा तो योगामध्ये पुढे जात जाईल तसं त्याला सिद्धी प्राप्त होतात. परंतु त्यामध्ये सुद्धा तो काय ठेवत नाही, आसक्ती ठेवत नाही. असा जो आहे तो योगी आहे. सर्व संकल्प संन्यासी. त्याच्यातल्या कुठल्याही गोष्टीबद्दल तो स्वतःला जोडून घेत नाही. तो फक्त कोणाला जोडला जाऊ शकतो? परमात्म्याला. भगवंताला जोडणे हेच काम त्याच्या बाबतीत सर्वात मोठं काम हे तो मानतो. आता समजा तुम्ही मेहनत करायला सुरुवात केली आणि एक पहिली ह्याची सीईटीची परीक्षा दिली. सीईटीची परीक्षा दिल्याला जी मेहनत लागते ती केली. केल्यानंतर इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला. 4 वर्ष इंजिनिअरिंग केलं, त्यानंतर इंजिनिअरिंगची सिद्धी होते असं आपण म्हणू शकतो. आपल्याला काही गोष्टी चमत्कार म्हणूनच बघायची सवय झाली. सिद्धी या चमत्कार स्वरूप का वाटतात? तर त्या
प्राप्त होण्यासाठी जो मार्ग आहे तो सर्वजण म्हणजे अनुसरू शकत नाही. काही जण अनुसरतात आणि ते त्या मार्गावर चालतात. चालल्यानंतर त्यांना ते प्राप्त होणं स्वाभाविकच आहे. मग हे जरी प्राप्त झालं तरी त्याच्यामधल्या कुठल्याही आसक्ती रहित राहणे हे त्या योगाचं काम असतं. जर त्या सिद्धीमध्ये तो अडकला तर पुन्हा सांसारिक गोष्टीमध्ये त्याला पडावं लागतं. पुन्हा तो व्युत्थान म्हणतात त्याला. पुन्हा तो 4 पायऱ्या खाली येतो असं म्हणू शकतो आपण. पुन्हा त्याला प्रयत्न करायला पाहिजे वर जाण्यासाठी. अशा पद्धतीत योगामध्ये कर्म संकल्प संन्यासी या हिशोबाने राहिलं पाहिजे असं इथे सांगितलेलं आहे. आता हा जो मनुष्य जन्म आहे तो इतर जन्मापेक्षा कसा वेगळा आहे, तर मनुष्य जन्मामध्ये मनुष्याला मन नावाचं जे चित्त नावाचं जे उपकरण दिलेलं आहे ते इतर कुठल्याही प्राण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मनुष्याला चिंतन करण्याची शक्ती दिलेली आहे. तो स्वतः आपलं चांगलं कशात आहे, वाईट कशात आहे हे समजून घेऊ शकतो आणि त्याचबरोबर तो इतरांनी जे अनुभव घेतले ते एकमेकांशी शेअर करण्याची पण आपल्याला मुभा आहे. म्हणजे आपल्याकडे ही सोय आहे की आपल्याला वेद आजही शिकायला मिळू शकतात. जे पुढे गेलेले आहेत त्यांचे अनुभव आपण गाठीशी घेऊन त्यांच्या आधाराने आपण आपलं मार्गक्रमण करू शकतो. परंतु इतर प्राण्यांबाबतीत ही गोष्ट फार कमी असते. त्याला भोग योनी असं म्हटलं जातं. म्हणजे कुत्रा मांजर यांचं जर आयुष्य बघितलं किंवा कुठल्याही प्राण्याचं तर त्यांना 2 गोष्टी मिळाल्या की झालं, की जेवण व्यवस्थित मिळालं पाहिजे, झोप व्यवस्थित मिळालं पाहिजे आणि मैथून तिसरी एक गोष्ट. या 3च क्रियामध्ये त्यांचं सगळं आयुष्य निघून जातं संपूर्ण. परंतु मनुष्याला हे विकसित करून दिलेलं आहे आणि त्याच्या आधाराने कर्म करण्याची मुभा दिलेली आहे. आपण आपली कर्म स्वतः ठरवू शकतो. आपण काय करायचं, आपण कुठल्या मार्गाने जायचं हे प्रत्येक मनुष्य आपल्या बुद्धीने ठरवू शकतो. हे आपल्यामध्ये दिलेलं वैशिष्ट्यपूर्ण इंद्रिय आपल्याला आहे आणि म्हणून मनुष्य जन्म हा श्रेष्ठ जन्म मानला जातो. कारण याच योनीमध्ये आपल्याला उपरती होऊन परमात्म तत्वाची प्राप्ती करण्याची इच्छा आपल्यामध्ये निर्माण होऊ शकते आणि त्या मार्गासाठी हे आपलं शरीर जे आहे ते योग्यरित्या बनवलेलं आहे. त्यामुळे याचा सदुपयोग करणे हे प्रत्येक माणसाच्या हातात आहे आणि त्यासाठी सांगितलेला कुठला मार्ग आहे तर योगाचा मार्ग आहे. त्यामुळे सर्वांनी योगारूढ होणं ही अपेक्षित आहे. चला पुढे. आता इथे योगारूढ झाल्यामुळे आपण काय करणार आहोत तर एक एक पायरी योगाची जी आहे ती चढत आपण आपला उद्धार करणार आहोत किंवा या बंधनातून सांसारिक बंधनातून आपण मुक्त होणार आहोत. त्यामुळे अशा मुक्त होण्याचं इथे उद्धृत केलं की तुम्ही स्वतंत्र या मार्गावर तुम्ही जर चालायला लागलात तर तुम्ही स्वतंत्र होऊ शकता किंवा मुक्त होऊ शकता. आता पुढच्या श्लोकात ते काय सांगतात तर सर्वसामान्य माणसं सुद्धा आपला उद्धार करून घेण्याची प्रेरणा लोकांना कशी द्यावी या बाबतीत ते पुढच्या श्लोकात सांगतायत की हा जो योगारूढ मनुष्य आहे त्याचं आता वर्णन करून झालं की योगारूढ म्हणजे काय. आता योगारूढ होणं का आवश्यक आहे किंवा त्याचे फायदे कसे आहेत हे सांगण्यासाठी भगवंत त्यांना प्रेरणा मिळावी लोकांना म्हणून पुढचा श्लोक उद्धृत करतात की उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् आत्मैव आत्मैव रिपुरात्मनः. आपल्या द्वारा किंवा आपणच आपला उद्धार करावा हे पहिलं वाक्य. उद्धरेद आत्मनात्मानं नात्मानम अवसादयेत् न अवसादयेत्. पतन करून घेऊ नये, उद्धार करून घ्यावा.
कारण आपणच आपले मित्र आहोत आणि आपणच आपले शत्रूही आहोत, असं इथे सांगतायत. याचा अर्थ गहन कसा घ्यायचा आहे, तर आपला उद्धार करणे म्हणजेच योगाच्या पायऱ्या, जे योगारूढ झाल्यानंतर योगाच्या ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप मध्ये आपण वरती चढत गेलं पाहिजे. न आत्मानम अवसादये, स्वतःला खाली खाली उतरवायचं नाहीये. आता ह्याच्यासाठी पुढचा अध्याय जो आहे तो पण सांगितलं, दैवी असुर संपत नावाचा विभाग योग नावाचा एक अध्याय पुढे आपल्याला आहे 16वा. त्याच्यामध्ये हे राक्षस आणि देव यांच्याविषयीचं वर्णन केलेलं आहे. असुरी संपत आणि दैवी संपत, संपत्ती आपल्याकडे जी आहे विचारांची संपत्ती, त्याच्याविषयीचं वर्णन पुढच्या श्लोकामध्ये मिळणार आहे. परंतु एखादा मनुष्य जेव्हा जीवनातली कर्म करत असतो त्या कर्मांच्या संकल्पातून किंवा त्यांच्या मधून जे पापपुण्याचे संस्कार तयार होत असतात त्याच्यामध्ये आपल्याला अवसाद होता कामा नये. आपण कायम उद्धार या गोष्टीकडेच पुढे पुढे अग्रेसर झालं पाहिजे, याच्याविषयीचं वर्णन या श्लोकात केलेलं आहे. आपणच आपल्याला वरती नेऊ शकतो या शिडीवर किंवा आपणच आपल्याला खाली आणू शकतो. म्हणजेच जो मनुष्य योग करतो तो उद्धरेत स्वतःला वरती नेतो, आणि जो करत नाही किंवा जो पतित कर्म करतो असा मनुष्य अवसाद करतो, स्वतःलाच या शिडीमध्ये खाली आणतो, हे सांगायचं आहे भगवंतांना. आपलं उत्थान करून घेणे ही आपल्या हातात आहे, हे सुद्धा इथे या श्लोकाद्वारे उद्धृत केलेलं आहे. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की जर सगळी कर्म आधीच निश्चित आहे, काय घडणार आहे हे जर आधीच निश्चित आहे, तर मग मी का करू कर्म? तर असं नाहीये. भगवान आपल्याला जे मनुष्य योनी जन्म मिळालेला आहे तो कर्मांची आपल्याला निवडण्याची प्रक्रिया आपल्याकडे दिलेली आहे. कर्म कशा पद्धतीत करायची याचं सुद्धा आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि त्यामुळे धर्म नावाची जी संकल्पना आली ती इथूनच आलेली आहे. कर्म जो सुव्यवस्थित करू शकतो त्याच्यासाठी जे लॉ आहेत किंवा नियम आहेत त्याला आपण धर्म असं म्हटलेलं आहे. त्यामुळे हा विषय इथपर्यंत जातो. स्वतःला उद्धार करण्यासाठी धर्मयुक्त कर्म करणे आवश्यक आहे आणि त्या कर्मांचं कुठलंही फळ इच्छा करायची नाही, त्याची आकांक्षा करायची नाही, अशा पद्धतीत केलं पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. जर या पद्धतीनं गेलं तर त्याला अवसाद येत, दुःख होणार नाही, तो सदा आनंदी राहील आणि मार्गावर त्याचा उद्धार होईल. या पद्धतीने जायचं असं या इथपर्यंत 3 श्लोक 5 श्लोकांपर्यंत गेलो तरी पहिल्या श्लोकाचा अजूनही इथे अनुबंध आहे. पहिल्या श्लोकामध्ये काय सांगितलंय तर कर्म अशा पद्धतीनं करा की ज्याच्यामध्ये फळाची अपेक्षा असता कामा नये. स्वतःचा उद्धार करत असताना संन्यस्त होऊन योगी होऊन कर्म केली पाहिजेत. संन्यस्त होणे, योगी होणे म्हणजे काय तर संकल्पांचा म्हणजेच तुमच्या कर्मफळाचा आपण त्याग केला पाहिजे. परंतु कर्म करणे सोडायचं आहे का तर नाही. कर्म करणे सोडणे हे चुकीचं आहे. कर्म करणे हे आवश्यकच आहे, परंतु ती कशी असावी तर उद्धरित आपल्याला उद्धार करण्यासाठी की असावी, अवसाद करण्यासाठी की नसावी, या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आपणच आपला बांधव आहोत आणि आपणच आपले शत्रूही आहोत, अशा पद्धतीत तिथे वर्णन केलेलं आहे. म्हणजेच आपण आपला उद्धार करून घेऊ शकतो, दुसऱ्यांना हा पण एक भाव भगवंत छुप्या रीतीने सांगतायत
की आपल्या बाबतीत जे काही चांगलं घडतं किंवा वाईट घडतं त्याला आपण बऱ्याच वेळा दुसऱ्यांच्या अंगावर ढकलण्याचा प्रयत्न करतो. हे सगळ्यांच्या बाबतीत होत असतं. प्रत्येक जणांना विचार करून बघायचा की कुठलीही गोष्ट माझ्या बाबतीत घडली, समजा आज मला काहीतरी वरिष्ठांकडून काहीतरी बोलणी पडली, तर आपण काय म्हणतो, ह्यानंच काहीतरी चुगली केली असणार, त्यानंच काहीतरी केलेलं असणार, म्हणून हे असं सगळं झालं. अशा पद्धतीत आपण दुसऱ्याला त्याचा दोष द्यायला सुरुवात करतो. परंतु आपल्या कर्मांना जबाबदार कोण आहोत, तर फक्त आपणच आहोत. हे पण इथे या श्लोकामध्ये उद्धृत केलेलं आहे. आपणच आपल्याला वर नेऊ शकतो किंवा आपणच आपल्याला खाली आणू शकतो. दुसरा कोणी आपल्या बाबतीत काही करू शकत नाही. हे छुप वाक्य आहे ह्याच्यामध्ये. आपणच आपले शत्रू असतो, आपणच आपले मित्रही असतो. मित्र होऊन स्वतःचा उद्धार करून घ्या. दुसऱ्याला उगाच दोष देत बसण्यात काही अर्थ नसतो. पुढच्या श्लोकात याच पुढे वर्णन केलेलं आहे की बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्. ज्याने आपणच आपल्याला जिंकलेले आहे त्याच्यासाठी आपणच आपला बंधू आहे, आणि ज्याने आपणच आपल्याला जिंकलेलं नाही असा अनात्म्याचा स्वतःचा शत्रू आहे. आता इथे हे जे मगासपासून वर्णन करतोय त्याच वर्णनाचं फक्त काय आहे, पुष्टी आहे की कशा प्रकारे आपणच आपला शत्रू आहोत आणि आपणच आपले मित्र आहोत. तर ज्यानं स्वतःला जिंकलेलं आहे, म्हणजेच काय केलंय, तर चित्त जय, आपल्या ज्या इंद्रिय आहेत त्यांच्यापासून जे विषय उत्पन्न होतात, त्याच्यापासून जे सुख किंवा दुःख उत्पन्न होतं, त्याच्या संकल्पात आपण रमून गेलेलो असतो. मला सुखच झालं पाहिजे, दुःख होताच नाही, यासाठी आपण सतत प्रयत्नशील किंवा तशा पद्धतीनं फळाची अपेक्षा ठेवून, फळ काय, सुख उत्पन्न व्हावं, या पद्धतीनं आपण कर्म करत असतो. परंतु असं न करता जेव्हा मनुष्य स्वतःला जिंकतो आणि कर्म करायला लागतो, त्यावेळी तो स्वतःला जिंकलेला असा जो आहे तो आपला आपणच बंधू अशा पद्धतीत वागायला लागतो, किंवा त्याला आपण आपलाच बंधू असं म्हटलंय. आणि जो याच्याच फंदात पडून गुरफटतो असा जो आहे तो मात्र अधोगतीला जातो किंवा त्याचं पतन होतं, म्हणून त्याला स्वतःचा शत्रू असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपले जे विषय आहेत त्यांच्यापासून आपल्याला होणाऱ्या ज्या संवेदना आहेत त्यांच्यावर आपण विजय मिळवला पाहिजे, याचं इथे उद्धृत केलेलं आहे की असा मनुष्य जो आपल्या इंद्रियांवर विजय मिळवलेला आहे, ज्यानं आपल्या चित्तावर नियंत्रण ठेवलेलं आहे, असा जो आहे तो योगी आहे आणि तो स्वतःचा उद्धार करून घेऊ शकतो. परंतु ज्यानं नाही मिळवला, जो दैनंदिन कर्मामध्ये फळाची अपेक्षा ठेवतो, असा जो मनुष्य आहे त्या मनुष्यानं मात्र स्वतःचा उद्धार नाही तर स्वतःचा तो शत्रू बनलेला आहे. अशा पद्धतीत आपल्याला विचार करण्याची भगवंत हे देतात, बुद्धी देतात या श्लोकांमधून. तर इथे त्याच्याबरोबर अजून एक गंभीर भाव पण अनुभवता येतो. तो म्हणजे काय, तर ज्याला आपण मी म्हणतो असं जो काही आहे, मी म्हणून स्वतःला जे संबोधन आपण करतो ते आपल्या चित्तात बनवलेली आपलीच प्रतिमा आहे. आपल्या चित्तामध्ये आपल्याविषयीचे गुण किंवा लोकांना दाखवण्यासाठी मिळवलेले गुण याचं आपण संकलन करतो आणि
आपलीच एक प्रतिमा तयार करतो, ज्याला आपण मी म्हणतो. उदाहरणार्थ, मी डॉक्टर आहे. परंतु मागे जे काही आपण 2-3 उपनिषद शिकलो, त्याच्यामध्ये सगळीकडे हा भाव निश्चित होता की परब्रह्म सर्व पदार्थात अस्तित्वात आहे आणि तेच सच्चित आनंद स्वरूप आहे. मग पृथ्वीमधल्या आपल्या भोवतालच्या सर्व गोष्टींमध्ये जे परब्रह्म अस्तित्वात आहे, त्याला मी म्हणण्यापर्यंतची आपली अजून पोच झालेली नाही. आणि ती जेव्हा होईल तेव्हा त्याचा उद्धार होणार आहे. ही मुळातली संकल्पना आहे. मी म्हणजे कोण हे समजण्यासाठी मनुष्याला चित्ताचा लय करणं आवश्यक आहे. म्हणजे सर्व जे संकल्प आहेत ते उद्धृतच होत आहेत कुठून, तर ते चित्तामधून होत आहेत. त्या चित्ताचा लय करणे किंवा चित्ताला जिंकणे हे प्रथम कर्तव्य आहे. असा जो मनुष्य आहे तो योगी आहे, तो संन्यासी आहे. आणि मग तो पुढे भगवंताच्या प्राप्तीसाठी किंवा परमेश्वराच्या प्राप्तीसाठी मार्गाक्रमण करणारा असतो आणि तिथे त्याला परम शांती मिळणार असते. परंतु जेव्हा तो या संकल्पयुक्त चित्ताचा त्याग करतो किंवा त्याच्यावर विजय मिळवतो, तेव्हा त्याला शांती प्राप्त होते आणि त्या शांतीचा उपयोग हा त्याला पुढे योगामध्ये उद्धार करण्यासाठी उपयोगी पडतो. अशा पद्धतीत त्याचं वर्णन, हे एकमेकाचे श्लोक कसे एकमेकाला पूरक आहेत हे सांगितलं. आपण स्वतःच नुकसान करून घेऊ नये याच्याविषयीची जाणीव करून देतात प्रत्येक मनुष्याला. आता मग असा जो योगी असतो त्याचे गुण काय आहे, किंवा आपल्याद्वारे आपण जर विजय मिळवलेला आहे आपल्यावरच, तर असा जो मनुष्य आहे त्याच्यावर काय काय परिणाम होतो किंवा त्याच्यामध्ये काय काय गुण दिसतात, तर पुढच्या श्लोकात 7व्या श्लोकात सांगतात, जित आत्मना प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः. ज्याने आपणच आपल्यावर विजय, जितात्मनः म्हणजे काय, तर ज्याने आपणच आपल्यावर विजय मिळवला आहे असा मनुष्य कसा असतो, प्रशांतस्य, अतिशय शांत, प्रकर्षेण शांत, खूप शांत असतो. परमात्मा समाहितः, जो परमात्म्यामध्ये समाहित झालेला असतो. आणि शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः, शीत उष्ण सुख दुःख तसेच मान अपमान अशा या प्रशांत किंवा निर्विकार मनुष्याला त्रास देत नाही. या सर्वांपासून त्यानं शांती मिळवलेली असते असं सांगायचं आहे इथे. या कशामध्ये, शीत उष्ण, कुठल्याही कंडिशन मध्ये त्याची तक्रार काहीही नसते. सुखात दुःखात तो समान राहतो. शीतामध्ये पण समान राहतो, म्हणजे हिमालयात नेऊन ठेवला तरी समाधानीच राहतो, आपल्या मकर वृत्तावर आणून ठेवला तरी पण समाधानी राहतो. सुख आणि दुःख, कारण का, तर त्यानं इंद्रियावरच जय मिळवलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्या वाटेला येणाऱ्या प्रत्येक गोष्टीविषयी तो समान दृष्टीने बघायला शिकतो. सुखात आणि दुःखात तो समच राहतो, त्याच्यामध्ये कुठला भेद तो करत नाही. आणि सतत तो परमात्मा समाहितः, म्हणजे परमात्मा नित्य प्राप्त आहेत अशा पद्धतीतच त्याची वर्तणूक असते. म्हणजे परमात्म्यामध्येच कायम लीन राहण्याचा तो प्रयत्न करतो. असा जो मनुष्य आहे त्याचं योग ज्याला प्राप्त झालेला आहे किंवा ज्यानं आपल्यावरच विजय मिळवलेला आहे असा जो मनुष्य असतो त्याचं वर्णन इथे केलेलं आहे. हे आपणच आपले बंधू आहोत, आपणच आपले शत्रू आहोत अशा पद्धतीत पहिल्या श्लोकात जे वर्णन केलं त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, की जो आपण आपल्याला जिंकलेला आहे असा मनुष्य स्वतःचा बंधू असतो, परंतु ज्यानं जिंकलं नाही तो स्वतःचा शत्रू होतो. मग असं ज्यानं जिंकलेला आहे स्वतःला त्याचं वर्णन इथे करून ठेवलेलं आहे, की जो ज्यानं आपल्यावर विजय मिळवला असा सगळ्या स्थितीमध्ये
सम राहतो. आता समत्वम योग उच्यते हे सुद्धा याच योगाच्या दुसऱ्या अध्यायात सांगितलेलं आहे. समान राहणे किंवा समत्वाला पोचणे या परिस्थितीला योग असं इथे म्हटलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. त्यामुळे याचा परत इथे उल्लेख आलेला आहे. सुखात आणि दुःखात असा मनुष्य जो असतो तो कायम सम राहतो. त्याच्याविषयीच्या भावनांचा उद्रेक तिथे होत नाही. तो समदृष्टीनेच पाहण्याची क्षमता ठेवतो. पुढचा श्लोक. पुढे पुढचा श्लोक. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा विजितेंद्रिया युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा, ज्याचे अंतःकरण ज्ञान विज्ञानाने तृप्त आहे, जो ऐरणीसारखा कुटस्थ हा शब्द ऐरणीला वापरतात. ऐरणीसारखा निर्विकार आहे, ठोस, जितेंद्रिय आहे. म्हणजे त्यानं इंद्रियावर विजय मिळवलेला आहे. विजितेंद्रिय हा तो कसा असतो तर समलोष्ट अश्म आणि कांचन, माती दगड आणि सोने यात सुद्धा तो समान बुद्धी ठेवतो. म्हणजेच काय तर याच्यामध्ये तो फरक करत नाही. अशा पद्धतीत तिथे वर्णन केलेलं आहे. त्याच्या दृष्टीने माती, दगड आणि सोनं या तिन्ही गोष्टी समान असतील. आपल्यापैकी इथे जर लोकांना एवढ्या एवढ्या आकाराचा एक दगड दिला, तेवढीच माती दिली आणि तेवढंच सोनं दिलं आणि सांगितलं यातलं तुला काय हवं ते घे, आपण कशाची निवड करू? निवड करू ना आपण, सोन्याची सोन्याची निवड करू. निवड करू, सोन्याची. प्रत्येक जण. परंतु इथे हा जो मनुष्य आहे त्याच्या दृष्टीने त्याचं चित्त अशा समत्व अवस्थेला पोचलेलं असतं की तो सगळ्यामध्ये काय बघतो? परमतत्वच बघतो सर्वांमध्ये. त्यामुळे त्याला सोनं काय, दगड काय किंवा माती काय, सगळ्या गोष्टी या समानच आहेत. अशा पद्धतीत त्याचे अस्तित्व असतं, तो समान राहतो सर्व गोष्टींमध्ये. असा जो योगी आहे तो युक्त म्हटला जातो. युक्त किंवा योगारूढ असं म्हटलं जातं त्याला. म्हणजे समतेचं उदाहरण देण्यासाठी समान सर्व गोष्टींना समान बघणे कसं आहे तर याच्याविषयीचं उदाहरण म्हणून त्यांनी इथे दिलेलं आहे. आणि कुटस्थो म्हणजे जसं ऐरणीसारखा. ऐरणीसारखा म्हणजे त्याला काय म्हणायचं आहे तर ऐरण जर बघितली तर त्याच्यावर ठोकून घाव घालून जो लोहार असतो तो विविध भांड्यांना आकार देतो. परंतु त्या ऐरणीमध्ये स्वतःमध्ये काहीही बदल घडत नाही. तो आहे त्याच ठिकाणी आहे तसाच राहतो, त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. भट्टीतून तापवलेलं लोखंड त्याच्यावर ठेवून हातोड्यानं मारून पाहिजे ते हत्यार बनवता येऊ शकतं. अशा पद्धत, परंतु त्याच्यामध्ये ऐरणीमध्ये स्वतःमध्ये काही फरक पडत नाही. तो आहे तिथेच आणि आहे त्याच घनतेचा जसाच्या तसाच वर्षानुवर्ष राहतो. अशा पद्धतीत तो निर्विकार, म्हणजेच आपल्या मनाला कुठल्याही सुख दुःखाविषयीची जी घाव बसतो तसं त्या योगाच्या बाबतीत काहीही घडू शकत नाही. अशा निर्विकार बुद्धीला तो जो पोचलेला आहे असा जो मनुष्य आहे तो योगारूढ म्हणावा किंवा योगी म्हणावा. अशा पद्धतीत या श्लोकात त्याचं वर्णन केलेलं आहे. आता ज्ञान विज्ञान तृप्तात्मा हा एक अर्थ इथे झालाय की ज्ञान तर कर्म कसं करावं याचं ज्ञान. कर्म कसं असावं तर फळाची अपेक्षा न करता.
म्हणजेच निष्काम कर्म. आता विचार करा, आपण अख्खं आयुष्य आपलं फळाची अपेक्षेशिवाय कर्म केलेली आहेत का? मुळीच नाही. आपण इथे योगाला सुद्धा आपण इथे आलोय तर आपलं काहीतरी भलं व्हावं या हेतूने काही जण आलेले असतील. काही जणांनी आपला हेतू वेगळा ठेवलेला असेल. त्यांना वाटतंय की एखादी डिग्री मला मिळणार आहे. बरोबर आहे. प्रत्येक जणांचा हेतू काहीतरी आहे. म्हणजेच प्रत्येकाला फळाची अपेक्षा आहे. आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीचं जेव्हा आपण संकल्प करतो, कुठलाही असू दे, त्याच्यामध्ये आपल्याला सुख व्हावं, आपल्याला फायदा व्हावा, यासाठी आपण काही ना काहीतरी गोष्टींची निवड करत असतो आणि त्याच्यासाठी आपल्याला चॉईसेस भरपूर आहेत. अशा प्रकारेच आपण कर्म करतो की ज्याच्यामधून आपल्याला फायदा घडेल. परंतु निस्पृहपणे फळाची अपेक्षा न ठेवता जो करतो तो योगी आहे, हे लक्षात ठेवायचं. नुसतं योगाला ऍडमिशन घेतली, योगाची डिग्री मिळाली, योगाचं फळ आपल्याला मिळालं असं म्हणून चालणार नाही. तर हे गुण आपल्यामध्ये बाणवणे याला काहीतरी वेळ जाईलच ना. अशा पद्धतीत कर्म करण्यासाठी आजपर्यंत आपण केलेली जी कर्म आहेत ती फळांचा अपेक्षा ठेवूनच केलेली आहेत. परंतु यापुढे जेव्हा आपल्याला ज्ञान झालं की कर्म कसं करायचं आहे, भगवंतांनी ते सांगून ठेवलं, मग त्या अनुषंगाने कर्म करणे हे आपल्या हातात आहे. इतक्या वर्षाची आपली जी सवय आहे तिचा त्याग करून आपल्याला अशा प्रकारे कर्म करायला पाहिजेत की जी कर्मफळाची अपेक्षा सोडून दिलेली असतील. मार्गाक्रमण करण्यासाठी आपल्याला या धर्माचं पालन करणं आवश्यक आहे. योगाच्या स्टुडंटनी ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. किंवा सगळ्याच ठिकाणी तुम्ही कर्म समजा कुठल्याही अपेक्षेनं केलेलं आहे आणि ती पूर्ण नाही झाली अपेक्षा, तर आपल्याला काय होतं? दुःख होतं प्रचंड. मग आपण काय करायला लागतो? दुसऱ्याला दोष द्यायला लागतो. तेही चूक आहे. आपण स्वतःमध्ये कर्म करण्याची, कुशलतेने जर करण्याची तयारी ठेवली तर आपल्याला नक्कीच सिद्ध किंवा सिद्धी होऊ शकते. ज्या उद्देशानं आपण काम करत आहोत तो सफल होऊ शकतो. अशी कर्म जी, उदाहरणार्थ एखादा रोडवर तुम्ही बघितलं तर एखादी पाटी पूर्ण अगदी लाल होऊन पडलेली असते. वर्षानुवर्ष तिथे लिहिलेलं असतं की अमुक गावाकडे, असा बाण लिहिलेला असतो. दरवेळी मनुष्य तिकडे जाणारे जे असतात ते तिथपर्यंत जातात, पाटीला बघतात. ती पाटी, त्याच्यावर लिहिलेलं आहे काहीतरी की अमुक दिशेकडे जाणारा मार्ग, असं काहीतरी लिहिलेलं आहे. परंतु ते वाचता येत नाहीये, त्याच्यावर एवढी घाण बसली आहे की काही विचारू नका. परंतु कुठलाही मनुष्य सहज फडक्यानं ते साफ करू शकतो, पण ते आपण करतो का? नाही. तिथे जाणार, रस्ता कदाचित थोडा चुकणार, परत कोणाला तरी विचारणार, परत पाठी येणार, परत दुसऱ्या रस्त्याला जाणार. पण येताना थांबलं, चुकलोय म्हणून थांबलं, दुसरा कोणी चुकू नये म्हणून आपण प्रयत्न केले का? नाही. मग असं कर्म जे आपल्याला फायद्याचं नाहीये ते आपण करत नाही. बघा विचार करून. इतरांच्या फायद्याचं होऊ शकतं, कारण तुम्ही चुकलात, तुम्हाला कळलं की हा रस्ता नाहीये, दुसरा रस्ता आहे. परंतु दुसरा कोणी येणारा जर असेल तर त्याला पण त्रास होऊ नये म्हणून आपण जे कर्म करणं अपेक्षित आहे ते कर्म सुद्धा करत नाही आहोत. अशी आपली परिस्थिती आहे. तेव्हा जे ह्यांनी इथे कर्माची व्याख्या केली आहे, संकल्प किंवा फळाची अपेक्षा न ठेवता केलेलं जे कर्म आहे ते करण्यामध्ये आपल्याला कुशल झालं पाहिजे. या परिस्थितीपर्यंत येण्यासाठी, ती कुशलता प्राप्त करण्यासाठी काही कालावधी जावा लागेल. मग कर्मांचा विचार करताना या गोष्टींचा सूक्ष्म रूपाने आपल्याला विचार करणं अपेक्षित आहे. तेव्हा आपल्याला या ज्ञानाचा उपयोग झाला असं आपण म्हणू शकतो. ज्ञान प्राप्त झालं असं आपण म्हणू शकतो. एका फटक्यात, एकाच दिवसात
मला परमात्मा प्राप्ती होणार आहे, असं काही होणार आहे का? असं काय नशीबवान लोकांच्या बाबतीत घडू शकेल, परंतु जो कर्मयोगी आहे, जो मार्गावर आहे, त्यांना मात्र आपली कर्म सोडून चालणार नाही. त्याची कर्म कशी असावी याचं जे विज्ञान आहे, त्याचं ज्ञान आपण घेतलेलं असलं पाहिजे. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा असा जो मनुष्य आहे तोच या मार्गावर पुढे चालणार आहे, हे भगवंत इथे सांगतात. पुढचा श्लोक. सुरून किती वाजलेत? 8 वाजलेत. मग काय थांबूया का इथे? 8 वाजलेत. सर पण पाठवून आलेले असणार आहेत. ठीक आहे.